महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। मुंबई आग्रा महामार्गावरील लळिंग घाटातून एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे। लळिंग घाटात झालेल्या तिहेरी अपघाताने संपूर्ण धुळे जिल्हा हादरलाय। रेतीने भरलेला डंपर, ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय, तर 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत। मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणारा ट्रक आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रेतीच्या डंपरमध्ये लळिंग घाटात समोरासमोर जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला। हा थरार एवढ्यावरच थांबला नाही, तर धुळ्याच्याच दिशेने मागून येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स या अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन जोरात आदळली। एका पाठोपाठ एक 3 वाहने एकमेकांवर आदळल्याने घाटात प्रचंड किंकाळ्या आणि आक्रोश ऐकायला मिळाला। हा अपघात पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला। अपघाताची माहिती मिळताच लळिंग टोल नाक्यावरील कर्मचारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तात्काळ घटनास्थळाकडे धावले। मात्र मदत कार्य करत असतानाच एका टोल कर्मचाऱ्याचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय। या घटनेमुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला असून सुरक्षेच्या आणि इतर मागण्यांसाठी संतप्त कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर काम बंद आंदोलन सुरू केलंय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सर्व जखमींना तातडीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर युद्ध पातळीवर उपचार सुरू आहेत। जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी BK वाघ, मालेगाव। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।